मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर आपल्या सोबत आहेत। युती संदर्भात नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आपण जाणून घेऊया। सर काय सांगाल युती संदर्भात काय निर्णय? महायुती व्हायला हवी ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्या माध्यमातून चर्चा चालू नव्हती म्हणून मी रवींद्र चव्हाण यांना फोन केला आणि त्यांनी एक पत्र काढून त्या संदर्भात समन्वय समिती नेमली। त्या समन्वय समितीची बैठक व्हावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी मेहता साहेबांना फोन केला, परंतु त्यांनी तो फोन उचलला नाही म्हणून मी रवींद्र चव्हाणांना परत फोन केला आणि त्यानंतर मला त्यांचा फोन आला, परंतु तत्पूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही अटी शर्ती घातल्या होत्या। त्यामुळे त्या अटी शर्ती जेव्हा मी बघितलं तेव्हा त्या अटी शर्तीमध्ये तसा काही अर्थ नव्हता। आमचे कार्यकर्ते त्यांनी परत द्यावे असे ते म्हणाला, तर माझी ती तयारी होती की त्यांनी आमचे कार्यकर्ते जे परत मागितले ते मी त्यांना द्यायला तयार आहे, फक्त त्यांनी आमचे जे 4 नगरसेवक घेतले ते त्यांनी परत द्यावे म्हणजे विषय तो संपेल। आणि दुसरा तो एक काहीतरी शिवार गार्डन म्हणून आहे त्याचा विषय होता, तर तुम्ही जर महापालिकेचे जुने ठराव वगैरे बघितले त्यामध्ये मेहताजींची 2004 साली स्वतःची सही असलेला तो ठराव आहे, त्यामुळे त्यावेळेसच त्यांनी तो विचार करायला हवा होता असं मला वाटतं। पण ठीक आहे, आता वैयक्तिक तो विषय आहे, त्या विषयावर न जाता महायुती व्हावी आणि आमचं हेच म्हणणं आहे की जशी ठाण्याला महायुतीच्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि पुढे गेलेलो आहोत तशाच पद्धतीने त्यांनी वीरा भाईंदरला करावं, जेणेकरून आमच्या ज्या 22 जागा आहेत त्या 22 जागा प्लस प्रत्येक पॅनलमध्ये एक जागा अशा पद्धतीने 37 जागा त्यांनी आम्हाला इकडे द्याव्या। ठीक आहे, त्यामध्ये 1-2 जागा काही मागे पुढे करायची असेल आमची मानसिकता आहे, कारण शेवटी बघा वसई विरारला मी संपर्क प्रमुख आहे, तिथे युती आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे। ठाण्याचा मी आमदार आहे, तिकडे युती अंतिम टप्प्यात आहे, तर वीरा भाईंदरला पण व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। सर युतीसाठी आज सकाळी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, काय त्यांचा रिस्पॉन्स होता याचा? नाही, या त्यांचा रिस्पॉन्स मिळत म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब असा असा प्रस्ताव आहे, शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना सगळीकडे ते बघावं लागतं, तर त्यांना मी कल्पना दिली की ठाण्याप्रमाणे ही युती व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि तसा प्रस्ताव दिलेला आहे, तर ते मला सकारात्मक दिसले आणि त्यांनी निश्चितपणे काहीतरी त्यांना निरोप दिला असेल। पण मला लवकरात लवकर फोन यायची आशा आहे, पण शेवटी जास्त वेळ थांबवू शकत नाही कारण काहीतरी अल्टिमेटम द्यावं लागेल, त्यामुळे 24 तासात आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे, तर उद्यापर्यंत त्यांनी जर सांगितलं आम्हाला त्या बाबतीत तर निश्चितपणे महायुतीने लढायचं असेल तर महायुतीत लढेल, किंवा जर त्यांना युती नसेल करायचं तर मग ते स्वतंत्र लढायला तयार आहेत, आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत। सर ज्या पद्धतीने त्यांनी ज्या अटी घातल्या त्याकडे तुम्ही कसं पाहताय? जर युती करायचीच असेल तर या अशा अटी घालणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे ना, पण आता त्या अटी शर्ती तशा काही नव्हत्या, त्यामुळे मी त्यावर त्यांना उत्तर दिलेलं आहे की जो विषय नाही, काही विषय वैयक्तिक जे असतात त्या विषयावर आपण जास्त काही न बोललेलं बरं। त्यामुळे हा प्रश्न वैयक्तिक नसतो, हा पक्षाचा असतो आणि ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत इथले शहरातले, मी भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य असलेला शिवसेनेचा आमदार आणि राज्याचा मंत्री आहे, त्यामुळे आम्हाला महायुतीनेच लढावं असं प्रामाणिकपणे वाटतं। ठाण्यात जशी युती झाली तशीच युती मीरा भाईंदरमध्ये व्हावी असं सुद्धा तुम्ही सांगता, परंतु कुठं ना कुठेतरी भाजप जो पक्ष आहे ही जे युतीचा धर्म जो आहे तो पाळत नाही असं तुम्हाला वाटतं? बघा, शेवटी त्यांनी जर नकारात्मक प्रतिसाद जर दिला तरच मग आम्ही असं म्हणू, पण अजूनपर्यंत काही वेळ दिलेली नाही, उद्यापर्यंतची वेळ बघू, उद्या जर सकाळपर्यंत काही निर्णय सकारात्मक आला तर आम्ही निश्चितपणे विचार करू, परंतु मला अजूनही आशा आहे। 24 तासाचा अल्टिमेटम तुम्ही देताय, युती झाली तरी तुम्ही लढणार आहात 90.5 सीटवर तुम्ही लढणार आहात किंवा किती सीटवर तुम्ही लढणार ते? नाही, लढायत तर सगळ्याच जागांवर लढावं लागणार आहे, परंतु महायुती झाली तर 37 जागांवर किंवा एखाद कमी झालं तर 36 जागांवर लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। धन्यवाद सर, तुम्ही यांचे बोलले हे होते परिवहन मंत्री प्रताप आपण सरनाईक यांनी सांगितलं की युती व्हावी, अजूनही त्या युती होते की नाही होते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। वैभव भागवत, मराठी, मीरा भाईंदर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।